बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशात महू इथे झाला. कारण त्यांचे वडील सैन्यात होते. त्यानंतर त्या प्राथमिक शिक्षण जे होतं ते मुंबईत आले. पण त्यानंतर ते जेव्हा साताऱ्याला इंग्रजी शाळेत त्यांची ॲडमिशन झाली माध्यमिक शिक्षणासाठी, आणि त्यावेळेला त्यांचं खरं मूळ नाव बाबासाहेबांचं भीमराव रामजी सकपाळ हे होतं. परंतु शाळेत ॲडमिशन घेताना कोकणातले त्यांचं गाव रत्नागिरीतलं मांडणगडातलं आंबडवे, तर त्यामुळे तिथे अशी पद्धत आहे की गावाचं नाव आणि पुढे कर असं आडनाव लावण्याची पद्धत असल्यामुळे त्या शाळेत ॲडमिशनच्या वेळेस त्यांचं आडनाव आंबडवेकर असं लावलं गेलं. तिथे शाळेत त्यांना आंबेडकर आडनावाचे शिक्षक होते. त्यांनी सांगितलं हे आडनाव जरा थोडं आडनीड आहे, मी माझंच आडनाव आहे आंबेडकर, लावू का रे? असं करून त्यांनी हो म्हटलं आणि त्यांचं आडनाव आंबेडकर झालं आणि ते ह्याच नावाने विश्वप्रसिद्ध झाले. त्यानंतर त्यांचं शिक्षण मुंबईच्या एल्फिन्स्टन शाळेत झालं 10वी पर्यंत. 10वी नाही, त्यावेळेला 11वी मॅट्रिक होतं. तळागाळातल्या एक शोषित वर्गातला विद्यार्थी मॅट्रिक होतो हीच त्यावेळेला खूप मोठी गोष्ट होती. जे निरक्षर प्रजा होती त्यांच्यातला मुलगा मॅट्रिक होतो ह्या अचिव्हमेंट होती त्यासाठी त्यांचा सत्कार केला गेला मुंबईत. त्याचे अध्यक्ष होते केळुसकर गुरुजी. त्यावेळेला त्यांनी स्वतः लिहिलेलं बुद्धचरित्र बाबासाहेबांना भेट म्हणून दिलं आणि ते चरित्र वाचल्यावर तेव्हाच बाबासाहेब बुद्ध विचारांनी खूप प्रभावित झाले होते. अर्थात त्यावेळेला त्यांचं धर्माबदलाचं काही हे नव्हतं, कारण ते स्वतःच वयाने फार लहान होते. त्यानंतर त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे केळुसकर गुरुजीच त्यांना सयाजीराव गायकवाडांकडे घेऊन गेले. पुढल्या कॉलेज शिक्षणासाठी त्यांच्याकडून त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमधनंच राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र ह्या विषयात BA ची पदवी संपादन केली आणि त्यानंतर बडोदा संस्थांच्या मदतीने ते पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेला कोलंबिया विद्यापीठात गेले. तिकडे त्यांनी MA केलं, PhD केलं. भारतात ते परत आले, काही काळ बडोदा संस्थानात नोकरी केली. परत पुढच्या शिक्षणासाठी ते लंडनला रवाना झाले. अशा तऱ्हेने त्यांनी खूप शिक्षण घेतलं आणि ते इतके तैलबुद्धीचे होते की त्यांनी कार्यकाल त्यांचा शिक्षणाचा जनरल जो लागतो त्याच्यापेक्षा खूप कमी काळात त्यांचं शिक्षण पूर्ण झालं, कारण ते एवढी प्रखर बुद्धिमत्ता होती त्यांच्याकडे. पण भारतात असताना पावलोपावली त्यांना अस्पृश्यतेचा, जातीभेदाचा सामना मात्र सतत करावा लागला, ज्यामुळे ते कायम दुःखी होते आणि त्याचा परिणाम त्यांच्या मनावर कुठेतरी खोलवर झाला होता. आणि मग इथे आल्यावर त्यांनी पूर्णपणे स्वतःला सामाजिक कार्याला वाहून घेतलं. जाती संस्थाने, सामाजिक विषमता ह्याच्यावरच त्यांना अतिशय त्यांनी ते निर्मूलन होण्यासाठी त्यांचा लढा होता खरं तर सतत. पण शेवटी भारतातील वर्ग लढा आणि जातीअंताच्या लढ्याला त्यांनी आकार दिलाच, पण ते हिंदू धर्मात राहून शक्य नाही याची जाणीव त्यांना झाल्यामुळे त्यांनी 1935 साली हिंदू धर्माचा त्याग केला. पण त्यानंतर अर्थात त्यांनी लगेच कुठचा धर्म स्वीकारला नाही, तर पुढची 21 वर्ष त्यांनी विविध धर्मांचा अभ्यास केला. कुठचा धर्म स्वीकारायचा का ह्यासाठी त्यांनी सर्व धर्मांचा अभ्यास केला. कारण त्यांना तर पायघड्या घातल्या होत्या, ख्रिश्चन असोत, मुस्लिम असोत, कुठचेही अन्य धर्मीय त्यांना पायघड्या घातल्या गेल्या. पण त्यांनी काहीही वाचन न करता, कारण मूळ पिंडच अभ्यासाचा होता, त्यामुळे कुठचाही धर्म हा असाच मान्य करणं त्यांना मंजूरच नव्हतं. त्यामुळे त्यांनी विविध धर्मांचा अभ्यास केला. मधल्या काळात त्यांनी काही वृत्तपत्र चालू केली. त्यातलं महत्त्वाचं पहिलं वृत्तपत्र मूकनायक आणि सगळ्यात मोठं वृत्तपत्र जनता आहे. आणि त्यांनी अस्पृश्य आणि मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठी बहिष्कृत हितकारिणी सभा ही स्थापन केली आणि त्याचं घोषवाक्य शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे ठेवलं, जे अजूनपर्यंत त्यांच्या लढ्याचं घोषवाक्य आहे आणि ते सदैव राहील. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा.
असं करत त्यांचा पुढे कार्यकाळ चालू होता. काही काळ ते प्राचार्य झाले एका कॉलेजचे. तिथून त्यांनी राजीनामा दिला. मग त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन करून मुंबईत निवडणुका लढवल्या. विधानसभेवर ते 15 जागा जिंकून ते निवडून गेले. त्यातही त्यांनी मजूर कायद्यात सुधारणा करणं, जे भविष्य निर्वाह निधी वगैरे सारखे कामाचे तास, संपाचा हक्क, या सर्व गोष्टींचा अंतर्भाव त्या लढ्यात आणि त्यांच्या कायद्यात व्हावा ह्याचं त्यांनी अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल कशी हे पाहिलं. तर ह्या सगळ्याचेच उद्गाते तेच आहेत. आणि त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यावर त्यांची नियुक्ती म्हणजे ते मंत्री झाले, कायदा आणि न्याय मंत्री झाले. कारण तोवर ते इतके शिकले होते, बॅरिस्टर होते. सो त्यांच्या शिक्षणामुळे ते न्यायमंत्री झाले. आणि संविधान सभेच्या अध्यक्षपदी ते होते. संविधान मसुदा तयार करण्यात त्यांची मोलाची भूमिका आहे हे आपल्याला माहितीच आहे. रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत त्यांचा खूप मोठा हात आहे. अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या. आणि शेवटी 1956 साली म्हणजे 35 साली त्यांनी हिंदू धर्म सोडला. आणि 1956 साली त्यांना काठमांडूत आधी बोधिसत्व ही पदवी प्रदान करण्यात आली, ज्या वेळेला ते बुद्ध धर्म स्वीकारला नव्हता त्यांनी. पण त्यानंतर त्यांनी भारतात परत येऊन नागपूर इथे बुद्ध धर्म स्वीकारण्याची त्यांनी घोषणा केली. त्याप्रमाणे त्यांच्याबरोबर 5 लाख प्रजेनी, त्यांच्याच सारख्याच अनेकांनी त्या तिथेच गेले. नागपूरला त्यांनी दीक्षाभूमीला बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. आणि अशा तऱ्हेने त्यांनी बुद्ध धर्माचं सुद्धा पुनरुज्जीवन केलं. कारण इतक्या मोठ्या संख्येने धर्म बदल किंवा धर्मांतर किंवा धर्म प्रवेश करणारं ती घटना मला वाटतं एकमेव द्वितीयच असेल एका वेळेला इतक्यांनी केली. तर अशा तऱ्हेने बाबासाहेबांनी खूप उपकार केलेत आपल्यावर. आपल्याला समानतेची शिकवण, संधी सगळं दिलं. आणि आज बघा, पूर्वीच्या अपेक्षा आज सगळी परिस्थिती किती बदललेली आहे. त्यांच्याच शिकवणीमुळे, त्यांच्याच घालून दिलेल्या कायद्यांमुळे असेल. तो मसुदा जो होता, जो सगळा अंगीकारला भारताने, स्वतंत्र भारताचं जे संविधान आहे, राज्यघटना आहे, त्याच्यातले जे आहेत त्याच्यात मुख्य सर्व समानता, सर्व धर्म समभाव, विषमता नष्ट होणं आणि सर्वांना सगळ्याच शिक्षण असेल किंवा प्रत्येक गोष्टीत समान संधी, हे त्यांनी तत्व सगळ्यांना अंगीकारायला लावलेलं आहे. आणि त्याप्रमाणे आपल्या भारताची दमदार वाटचाल चालू आहे. अशा बाबासाहेबांना मी विनम्र अभिवादन करून माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. बरी या